आता 2-3 महिन्यामध्ये तुमची काउन्सिलिंग प्रोसेस संपून जाईल. काउन्सिलिंग प्रोसेस संपल्यानंतर गडबड चालू होईल, तयारी चालू होईल तुम्हाला कॉलेजला जायची. कॉलेजला जायच्या आधी आपल्या मनामध्ये भरपूर एक्साइटमेंट असते, भरपूर क्वेश्चन्स असतात आणि एक मनामध्ये प्रश्न उठून जातो की आपल्याला कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीला स्ट्रगल करावं लागेल, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला नवीन करायला भेटतील किंवा कोणकोणत्या गोष्टीसाठी आपल्याला तयारी करावी लागेल. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाचाल त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हिडिओची खूप मदत होणार आहे. तर मित्रांनो, मी दीपक हजारे, BMS सेकंड इयर स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत, तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर तुमची लाईफ कशी असेल, ऑल अबाउट फर्स्ट इयर BMS. आजचा व्हिडिओ आहे स्ट्रगलबद्दल. तर आपण आधी स्ट्रगलबद्दल बोलणार आहोत, एज्युकेशनल प्लस ऑदर काय स्ट्रगल करावं लागतं आपल्याला ते बघू आणि नंतर लास्टला बघूया की माझ्या काही आठवणी कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या. तर लास्टपर्यंत बघायला विसरू नका माझा व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच काय तर मदत होईल आणि BMS फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ खूप कामी पडणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. आधी आपण तुमचे स्टार्टिंगचे शेड्यूल बघूया. स्टार्टिंगला तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर 10 ते 15 दिवस एक्स्ट्रा करिक्युलम हा ॲक्टिव्हिटी असेल तुमची. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गेस्ट ठेवून लेक्चर देतात आणि प्लस थोडे तुमचे मनोरंजनाचे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम होतात. नंतर 15 दिवसानंतर तुमचंच कॉलेज रेग्युलर चालू होतं. कॉलेजमध्ये 10 ते 5 तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकल करून घेतलं जातं. सकाळी 10 ते 1 पर्यंत तुम्हाला थेरी घेतली जाते आणि 2 ते 5 पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिकल किंवा नॉन लेक्चर आवर्स असतात. स्ट्रगलचा पहिला पॉईंट इथंच येतो, कारण आपल्याला 10 ते 5 हे फक्त शाळेमध्ये स्कूलमध्ये करायची सवय असते. कॉलेजला आपण 10वी ते 12वी 10 ते 5 कधीच कॉलेज केलं नाही आहे, लयत लय सकाळी 8 ते 1 पर्यंत केलेलं आहे. त्यामुळे पहिला स्ट्रगलचा पॉईंट येतो 10 ते 5 कॉलेज रेग्युलर करणे. आता बघूया सब्जेक्टबद्दल. तर सब्जेक्ट आपल्याला पोर्शन असतो आयुर्वेद प्लस मॉडर्न. त्यामुळे आपल्याला आयुर्वेदचे 5 सब्जेक्ट आणि मॉडर्नचे फर्स्ट इयरमध्ये 2 सब्जेक्ट येतात. 5मध्ये पहिला सब्जेक्ट येतो संहिता अध्ययन, दुसरा येतो संस्कृत आणि तिसरा येतो पदार्थ विज्ञान, चौथा येतो रचना शरीर, पाचवा येतो क्रिया शरीर आणि मॉडर्नमध्ये रचनालाच ॲनाटॉमी म्हणतात आणि क्रियाला फिजिओलॉजी. तर दुसरा स्ट्रगलचा मुद्दा येतो तो हाच की कधी न ऐकलेले किंवा कधी न शिकलेले सब्जेक्ट आपल्याला शिकायला भेटतात, जसे पदार्थ विज्ञान, संस्कृत आणि संहिता अध्ययन. संहिता अध्ययनालाच आपण अष्टांग हृदय शिकतो. त्यामध्ये तुम्हाला श्लोकचे पाठांतर करावे लागते आणि सगळ्यात मोठा पॉईंट येतो संस्कृतचा. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा संस्कृत शिकलं असेल त्यासाठी काही स्ट्रगलचा विषय नाही आहे, पण ज्यांनी पहिल्यांदाच आयुष्यात संस्कृत आयुष्य पाहिलं असेल त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं संस्कृतमध्ये. जसं मी पण कधी संस्कृत पाहिला नव्हता, मला पण खूप स्ट्रगल करावं लागलं. तर संस्कृतमध्ये तुम्हाला पहिल्यापासून व्यंजनमाला आ ई पासून सगळं करावं लागतं. बेसिक करून गेल्याशिवाय तुम्हाला संस्कृत जमत नाही आहे. तर सगळ्यात मोठा स्ट्रगलचा पॉईंट येतो संस्कृतचा. तिसरा स्ट्रगलचा विषय येतो तो म्हणजे लँग्वेजचा. आता तुम्ही ज्या भागामध्ये तुमचं कॉलेज असेल त्या भागामध्ये जे लोकल लँग्वेज असेल, समजा जसे महाराष्ट्रामध्ये मराठी लोकल लँग्वेज आहे, तर जास्तचं टीचर मराठीमध्ये शिकवतात आणि जे संस्कृत, संहिता अध्ययन, पदार्थ विज्ञान हे टॉपिक तुम्हाला हे सब्जेक्ट मराठीमध्ये चालतात. फिजिओलॉजी आणि मॉडर्न, जे मॉडर्न आहे ते इंग्लिशमध्ये, बाकी सगळे जे 5 चॅप्टर सांगितलेत, 5 सब्जेक्ट सांगितलेत ते सगळे मराठीमध्ये आणि कमीत कमीत वेळेस फक्त हिंदी वापरली जाते. जे ऑल इंडिया स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हिंदी वापरली जाते. पण कसं आहे, इथलेच टीचर असल्यामुळे त्यांच्याकडून हिंदी जास्त वेळ शिकवलं जात नाही आहे. ते मराठीमध्ये अर्धा 1 तास हिंदी करतात, नंतर ते आपल्या फ्लोमध्ये मराठी शिकून जातात. चौथा स्ट्रगलचा मुद्दा येतो तो म्हणजे तुम्हाला नॉन लेक्चर ॲक्टिव्हिटी असते. नॉन लेक्चर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची म्हणजे जसं ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीची PPT बनवावी लागते. तुम्हाला टॉपिक सिलेक्ट करून दिले जातात. तुमचे 10 जणांचे 15 जणांचे ग्रुप केले जातात आणि त्यांना एक टॉपिक डिवाईड केला जातो आणि त्यांना PPT बनवून दररोज नॉन लेक्चर आवर्समध्ये तिथं तुम्हाला स्वतः शिकायची पण आहे आणि शिकवायची पण आहे. कारण हा सगळ्यात मोठा स्ट्रगलचा विषय आहे, कारण तुम्हाला जे शिकायचं आहे तेच तुम्हाला शिकवायचं पण आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकची PPT स्वतः बनवायला लागेल. तुम्हाला मोबाईलचा, लॅपटॉपचा वापर व्यवस्थित आला पाहिजे. दररोज PPT बनवावी लागते. समोर जाऊन स्टेज डेअरिंग वाढवावी लागेल. सगळ्यात मोठा पॉईंट येतो तो स्टेज डेअरिंगचा. ज्यामध्ये स्टेज डेअरिंग आहे तर त्या विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काही असे विद्यार्थी असतात त्यांना पुढे गेल्यानंतर ते ब्लँक होतात. त्या विद्यार्थ्यासाठी सगळ्यात मोठा स्ट्रगलचा विषय हा बनतो की ज्यावेळेस तुमचं प्रेझेंटेशन असेल नॉन लेक्चर आवर्समध्ये त्यावेळेस त्यांच्या अंगावर काटा येतो. पाचवा स्ट्रगलचा विषय येतो तो म्हणजे पदार्थमध्ये
क्रियामध्ये किंवा आयुर्वेद म्हटलं तर तुम्हाला आत्मा आणि मन तर शिकावंच लागेल. आपल्याला असं वाटतं की आत्मा काय, मन काय, त्यात भूत प्रेत शिकवतात का आपल्याला, पण ते समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा खूप वापर करावा लागेल. आणि आयुर्वेदा म्हटलं की तुम्हाला एक तुमची विचार करण्याची शक्ती अशी डेव्हलप करावी लागेल की मॉडर्न जग वेगळं आणि आयुर्वेद जग वेगळं, किंवा आयुर्वेदाला मॉडर्न सोबत घेऊन चालण्याची तुमची शक्ती तयार करावी लागेल. त्यामुळं स्ट्रगलचा विषय हा येतो की तुम्हाला आयुर्वेदाला आणि मॉडर्नला एक सोबत घेऊन चालावं लागेल. 6वा स्ट्रगलचा मुद्दा येतो की तुम्हाला ह्या वर्षीपासून भरपूर तुमच्या ॲक्टिव्हिटी वाढवल्या आहेत, जसं प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये एक मुद्दा येतो की मॉडेल्स मेकिंग. मॉडेल्स मेकिंगमध्ये तुम्हाला पदार्थविज्ञान, संहिता अध्ययन, संस्कृत, फिजिओलॉजी, ॲनाटॉमी ह्यामध्ये जे जे तुम्हाला टॉपिक आहेत छोटे मोठे, जसं ॲनाटॉमीमध्ये तुम्ही विचार कराल तर डोळा, ह्या डोळ्याचं तुम्हाला एक मॉडेल बनवायचं आहे, तुमच्या ग्रुपमध्ये बनवून त्याला प्रेझेंट करायचं आहे. तर असंच 5 सब्जेक्टमध्ये वेगवेगळे मॉडेल्स तुम्हाला बनवावे लागतील. त्या मॉडेल्समध्ये तुमचा भरपूर टाईम जाणार आहे. प्लस तुम्हाला ते मॉडेल बनवण्यासाठी एक्स्ट्रा टाईम दिला जाणार नाही आहे. ते तुम्हाला कॉलेज टाईममध्ये किंवा तुमच्या पर्सनल टाईममध्येच द्यावं लागणार आहे. आता आपण ॲकॅडमिक स्ट्रगल बघूया. म्हणजे कॉलेजचं शेड्यूल कसं असतं, एक्झामचं शेड्यूल कसं असतं किंवा एक्झाममध्ये कोणकोणते प्रॉब्लेम. तुम्हाला 18 महिन्याचं 1 वर्ष केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटी फक्त BMSसाठी मी बोलतो आहे. युनिव्हर्सिटी तुम्हाला 18 महिन्यातनं फक्त एकदाच आहे आणि 6 महिन्यातून तुमचे 3 इंटरनल एक्झाम होणार आहेत. तर 6 महिन्यात 3 म्हणल्यानंतर तर तुम्हाला 18 महिन्यामध्ये जवळपास 9 इंटरनल एक्झाम होणार आहेत. 2 महिन्याला 1 इंटरनल एक्झाम असणार आहे. इंटरनल असेसमेंट म्हणतात त्याला. ते तुम्हाला 20 मार्काचं असते. तर ते तुम्हाला द्यावे लागणार. त्याचे टोटल मार्क काढून कॅल्क्युलेट करून तुम्हाला इंटरनल मार्कमध्ये 30 मार्क असतात, त्यामध्ये कॅल्क्युलेट केले जातात. 7वा मुद्दा आहे तो मला न आवडणारा आणि तुम्हाला पण कदाचित आवडणार नाही आहे. तो म्हणजे तुम्हाला विनाकारण तुमच्यावर इलेक्टिव्हचा बोज दिला जातो. इलेक्टिव्ह म्हणजे काय की तुम्हाला ऑनलाईन एक कोर्स घ्यावा लागतो त्यांचा, आयुष मंत्रालयाचा एक कोर्स असतो. त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात, जसं मॅन्युस्क्रिप्टोलॉजी, आर्किओलॉजी, ॲस्ट्रोलॉजी असे सब्जेक्ट घेऊन तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला ₹500 अशी फी असेल आणि प्रत्येक सब्जेक्टचे 10 मार्क तुम्हाला इंटरनल मार्कामध्ये ॲड केले जातात. असे मिनिमम तुम्हाला 3 सब्जेक्ट घ्यावे लागतात. आणि मला का आवडत नाही तो विषय किंवा जास्त विद्यार्थ्याला का आवडत नाही, कारण त्यांचे एका सब्जेक्टचे असे जवळपास 30 ते 40 व्हिडिओ असतात. ते तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा एक व्हिडिओ असतो, तो कंप्लीट करायचा आहे बघून. प्लस त्यामध्ये तुम्हाला लँग्वेजची फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. एकच लँग्वेज असणार इंग्लिश. इंटरेस्टिंग नसल्यामुळे ते आवडत पण नाहीत आणि आपला एक्स्ट्रा टाईम पण नसतो. टाईमची खूप कमी असते तुम्हाला. त्यामुळं मला तर इलेक्टिव्ह आवडत नाही आणि तुम्हाला पण आवडणार नाहीत. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे डिसेक्शन. आता डिसेक्शन इंटरेस्टिंगचा गोष्ट आहे, पण ज्यावेळेस तुम्ही डायसेक्शन हॉलमध्ये जाचाल, त्यावेळेस डायसेक्शन करताना तुम्हाला फॉर्मलिनची वास ज्यावेळेस नाकात जाईल त्यावेळेस डोळ्यातनं पाणी येतं. त्यावेळेस वाटतं की आपल्याला एवढा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, पण त्रास खूप आहे. तर मित्रांनो, हे होते ॲकॅडमिक प्रॉब्लेम्स. आणखीन काही भरपूर आहेत किंवा चांगल्या गोष्टी पण आहेत. मी काउन्सिलिंग झाल्यानंतर एक पूर्ण व्हिडिओ घेऊन येईन BMS लाईफबद्दल, चांगला व्हिडिओ घेऊन येईन. पण तोपर्यंत आता माझं काही क्षण बघूया आठवणीतले. माझं फर्स्ट इयर चालू झालं ते 2023 फेब्रुवारीमध्ये आणि आता माझं फर्स्ट इयरची एक्झाम झालेली आहे. तर फर्स्ट इयरपासून आतापर्यंत जे जे काय केलं ते आठवणीतले चांगले क्षण सांगतो. पहिल्यांदा एक्स्ट्रा करिक्युलम झालं. करिक्युलम झाल्यानंतर फर्स्ट सेम झाली, सेकंड सेम झाली, थर्ड सेम झाली आणि युनिव्हर्सिटी झाली. तर फर्स्ट सेममध्ये एवढं काय गेलं नाही आहे, थेरी समजण्यात, विषय समजण्यात गेलं. दुसऱ्या सेममध्ये आम्हाला डायसेक्शन झालं दुसऱ्या सेममध्ये आणि तिसऱ्या सेममध्ये आमचे डेज झाले. डेजमध्ये आठवणी खूप आहेत. आम्ही छिछोरे पिक्चर बघितलं असेल त्यासारखे 4 हाऊस केले. 4 हाऊसमधला आमचा एक हाऊस ऑफ द इयर होता आणि त्या आठवणी खूप आहेत. हाऊस ऑफ द इयर होण्यासाठी आम्ही जे मेहनत केली ते आमच्या हाऊसने 50 जणांची हाऊस होता. खूप मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला हाऊस ऑफ द इयर आणि भरपूर अशा ट्रॉफी भेटल्या. तर हे होते काही आठवणीतले क्षण आणि डायसेक्शन करताना तर वेगळीच मजा होती. प्लस अभ्यास करताना आणि हॉस्टेलवरची लाईफ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये असेच राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जावा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.